तर बघा, लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट लेक्चर झालं होतं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं. त्याच्यात काय झालं होतं, शेवटल्या लास्टला जस्ट म्हणजे नाही का 5 मिनिटात संपवायचं होतं, तर लाईट गेली होती. आपलं गिअर बॉक्सपर्यंत आलं होतं. फर्स्ट युनिट चालू होतं. फर्स्ट युनिटचं नाव आहे बघा, इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये आपण ऑटोमोबाईलची डेफिनेशन बघितली होती. नंतरनं मेजर कंपोनंट बघितले होते. मेजर कंपोनंटमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल लेआउट बघितलं होतं. लेआउट म्हणजे चेसी बघितली होती. चेसीवरती व्हेरियस कंपोनंट्स राहतात. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं तर वेगवेगळे कंपोनंट बघितले होते. कंपोनंटमध्ये बघा, आपण कुठला कंपोनंट बघितला होता. सगळ्यात पहिली फ्रेम बघितली, नंतर इंजिन बघितलं होतं, ट्रान्समिशन सिस्टम आपलं चालू होतं. ट्रान्समिशन सिस्टममध्ये काय काय येतं, तर क्लच येतो बघा, गिअर बॉक्स, युनिव्हर्सल जॉईंट, प्रोपेलर शाफ्ट. त्याच्यानंतर परत इथे एक युनिव्हर्सल जॉईंट राहतो. नंतरनं हे येतं डिफरन्शियल, याला काय म्हणतात डिफरन्शियल. नंतरनं हे ॲक्सल आहे. नंतर येतं व्हील अँड टायर लास्टला. हे काय येतं ट्रान्समिशन सिस्टममध्ये. मग आपलं ट्रान्समिशन सिस्टमच चालू होतं. तर ट्रान्समिशन सिस्टममध्ये बघा, आपण सगळ्यात आधी फ्रेम बघितली होती. फ्रेम नंतर इंजिन बघितलं होतं. इंजिन काय करतं, पॉवर प्रोड्यूस करायचं काम करतं. नंतरनं नेक्स्ट आहे ट्रान्समिशन सिस्टम. तर ट्रान्समिशन सिस्टममध्ये बघा, पहिले इथं इंजिन होतं. इंजिन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इंजिन म्हणजे इट्स नॉट ट्रान्समिशन सिस्टमचा पार्ट. ट्रान्समिशन सिस्टम पुढं चालू होतं ज्यावेळेस इंजिनमध्ये पॉवर प्रोड्यूस होती, आणि तिथून पुढं जी पॉवर सप्लाय केली जाते कुठं कुठं जाते, सगळ्यात पहिले क्लचमध्ये जाते. क्लचमधून नंतरनं ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे तिथं गिअर बॉक्स आहे बघा, गिअर बॉक्स. आणि ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे हे जे इंजिन नंतरनं जेवढं पण येतं, म्हणजे इथून एवढं क्लच वगैरे सगळं हे काय येतं ट्रान्समिशन सिस्टममध्ये येतं. नंतरनं हे प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्टच्या आधी इथं युनिव्हर्सल जॉईंट राहतो. नंतर इथं मध्ये डिफरन्शियल आहे बघा. डिफरन्शियल नंतरनं रिअर ॲक्सल आणि व्हील. ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, आपण गिअर बॉक्स बघितला होता. हे बघा, हा क्लच आहे. तर क्लचमध्ये हे फ्लाय व्हील असतं. त्याच्यानंतर ही फ्रिक्शन प्लेट, नंतर ही प्रेशर प्लेट. आणि क्लचचं काय काम आहे की गाडी काय आहे की व्हेरिएबल टॉर्कला चालणार आहे. गाडी इंजिन कॉन्स्टंट टॉर्कवरती रोटेट होणार आहे, म्हणजेच कॉन्स्टंट त्याची स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे. बट गाडीची स्पीड ही कॉन्स्टंट नसणार आहे. गाडी कधी जास्त स्पीडनं चालणार, कधी थांबणार, कधी कमी स्पीडमध्ये चालणार. तर मग आपल्याला काय करावं लागतं, इंजिनची पॉवर कट ऑफ करायला होती. मग इंजिनची पॉवर डिस्कनेक्ट करायसाठी आपण काय करतो, क्लच यूज करतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, इथं वर्किंग बघितलं होतं आपण. नेक्स्ट गिअर बॉक्स. आता गिअर बॉक्सचा काय यूज आहे, तर गिअर बॉक्स काय इंजिन ही कॉन्स्टंट स्पीडनं फिरणार आहे, आणि व्हेकल ही व्हेरियस स्पीडनी रन होणार आहे. म्हणजे काय की व्हेरिएबल स्पीड. मग व्हेरिएबल स्पीडसाठी गिअरमध्ये गिअर बॉक्समध्ये व्हेरियस गिअर्स असतात बघा. फर्स्ट गिअर जो आहे तो काय करतो, फर्स्ट गिअर काय करतो, जास्त टॉर्क देतो, कमी स्पीड देतो. सेकंड गिअर त्याच्यापेक्षा थोडासा टॉर्क कमी देतो बट स्पीड जास्त देतो. थर्ड गिअर त्याच्यापेक्षा जास्त टॉर्क देतो, त्याच्यापेक्षा कमी टॉर्क देतो बट स्पीड त्याच्यापेक्षा पण जास्त देतो. आणि लास्टचा जो टॉप गिअर असतो, टॉप गिअर काय की हायेस्ट स्पीड देतो, टॉर्क सगळ्यात कमी देतो. बघा, टॉर्क आणि स्पीडमध्ये इनवर्स प्रपोर्शन राहतं. आणि नंतर लास्टला येतो एक रिव्हर्स गिअर. रिव्हर्स गिअर काय करतो, व्हेकलला जर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं असेल तर तो काय करतो, तिथं बघा इथं रिव्हर्स गिअर इथं लास्ट स्टेजला दिलेला आहे. हा इथं काय आहे रिव्हर्स गिअर. लास्ट इयरला कोणतरी मला विचारलं होतं, हा आदित्य पवारने विचारलं होतं की सर रिव्हर्स गिअरमध्ये कसं मेकॅनिझम वर्क करतं. तर रिव्हर्स गिअरमध्ये एक इंटरमिडिएट गिअर असतो, आणि तो काय करतो, दोन शाफ्टची स्पीड ही सेम डायरेक्शनने मूव्ह करतो. ठीक आहे. तर गिअर बॉक्सचं काम काय आहे, तर गिअर बॉक्स इज यूज टू ऑप्टेन व्हेरियस फिक्स टॉर्क रेशो अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. आता व्हेरियस टॉर्क रेशो कधी की ज्यावेळेस वेगवेगळ्या गिअरचे पेअर एकमेकांमध्ये अटॅच होणार त्यावेळेस आपल्याला व्हेरिएबल टॉर्क भेटणार. म्हणजे जसं फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर आणि फोर्थ गिअर. बघा, त्याच्यामध्ये दोन शाफ्ट राहतात, एक लाय शाफ्ट राहतो आणि एक आउटपुट शाफ्ट राहतो. लाय शाफ्टवरती गिअर्स राहते बघा, इथं पेअर दाखवलेले आहे. ठीक आहे. आपल्याला हे सेकंड युनिटमध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे, त्याच्यामुळे काही जास्त चिंता करू नका. फक्त गिअर बॉक्सचं फंक्शन काय आहे की व्हेरिएबल टॉर्क आपल्याला प्रोव्हाइड करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं गिअर बॉक्सचं वर्किंग पण दिलेलं आहे. आपण इथपर्यंत आलो होतो. ठीक आहे.
आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला क्लच आणि गिअरबॉक्स. ठीक आहे, ते क्लच आणि गिअरबॉक्सच क्लच आणि गिअरबॉक्स वर्किंग बघा. इथं क्लच हा गिअरबॉक्स आहे, हे शिफ्टर मेकॅनिझम बघा. तर क्लच काय करतं, कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करतं इंजिनची पॉवर ट्रान्समिशन सिस्टमला म्हणजेच गिअरबॉक्सला. त्याच्यामधला इंटरमिडिएट मेंबर आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला गाडीचा गिअर शिफ्ट करायचा राहतो त्यावेळेस पण आपण काय करतो, इंजिनची पॉवर कट करतो क्लचला प्रेस करून. नॉर्मली क्लच आपण ज्यावेळेस सोडलेला राहतो त्यावेळेस तो यंगेज पोझिशनला राहतो. कुठे राहतो, यंगेज पोझिशन, म्हणजे इंजिनची पॉवर कनेक्टेड राहते. ज्यावेळेस आपण क्लच ओढतो त्यावेळेस इंजिनची पॉवर काय होती, कट होती. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता युनिव्हर्सल जॉईंट. आता युनिव्हर्सल जॉईंट बघा कुठे राहतो बघा. आता आपण कुठपर्यंत आलोय, इथपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे. आता इथं हा युनिव्हर्सल जॉईंट आहे. त्याच्यानंतर हा काय आहे, प्रोपेलर शाफ्ट. हा काय आहे, प्रोपेलर शाफ्ट. आणि इथं परत एक आहे युनिव्हर्सल जॉईंट आहे. ठीक आहे, युनिव्हर्सल जॉईंट. आता आपल्याला बघायचं यांचं वर्किंग. युनिव्हर्सल जॉईंट आणि प्रोपेलर शाफ्टचं फंक्शन काय राहतं. ठीक आहे. आता बघा युनिव्हर्सल जॉईंट. युनिव्हर्सल जॉईंट काय आहे, युनिव्हर्सल जॉईंट बघा एक असा जॉईंट राहतो, तो काय करतो, इथं बघा आता ही साईड जी ती गिअरबॉक्सला कनेक्ट राहते. इथं हा प्रोपेलर शाफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये युनिव्हर्सल जॉईंट आहे. युनिव्हर्सल जॉईंट काय करतो की ज्यावेळेस गाडी रोटेट होती, व्हायब्रेट होती, त्यावेळेस इथं नाही का, म्हणजे जे इन्क्लिनेशन व्हॅरी होणार आहे ते इन्क्लिनेशन व्हॅरी व्हायला काय करतं, डिग्री ऑफ फ्रीडम प्रोव्हाइड करतं. मग बघा इट लोकेट दिलेलं बघा, इट लोकेट बिटवीन गिअरबॉक्स अँड डिफरन्शियल. याचं लोकेशन कुठं राहतं, गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल गिअरबॉक्स जो राहतो त्यांच्यामध्ये काय राहतं, हा कनेक्ट केलेला राहतो. इट ट्रान्समिट टॉर्क फ्रॉम गिअरबॉक्स टू फायनल ड्राईव्ह. मग याचं काम काय, गिअरबॉक्समधून पॉवर. आता बघा गाडीचं इंजिन काय राहतं, पुढं राहतं. इंजिन पुढं असल्यामुळे काय होतं की गिअरबॉक्स पण समोरच्या साईडला राहतो आणि आपली जी ड्राईव्ह सिस्टम दिलेली राहते ती रिअर व्हीलला दिलेली राहते. मग रिअर व्हील आणि गिअरबॉक्स यांच्यामध्ये खूप अंतर राहतं. मग ते अंतर काय करतो, म्हणजे नाही का, पॉवर तर आपल्याला काय करायची, गिअरबॉक्सपासून रिअर ड्राईव्हपर्यंत न्यायची. तर मग त्याच्यामध्ये हे इंटरमिडिएट मेंबर आहे, हा काय करतो, गिअरबॉक्सकडून पॉवर घेतो आणि आपल्या डिफरन्शियलला देतो. ठीक आहे. ऑल्सो ॲडजस्ट द डिफरंट इन्क्लिनेशन वेन व्हेकल कम अक्रॉस द बम्प. आता बघा ज्यावेळेस गाडी काय होती की व्हायब्रेशन होतं म्हणजे काय की गाडी व्हायब्रेट होणार आहे, म्हणजेच वेगवेगळ्या अनइवन रोडच्या सरफेसवरून जाणार आहे. अनइवन रोड सरफेसवरून गेल्यानंतरनं गाडीचे व्हायब्रेशन होणार. मग व्हायब्रेशन झाल्यानंतरनं हे काय करतं, व्हायब्रेशन सस्टेन करतं. म्हणजेच काय की हे जे युनिव्हर्सल जॉईंट दिलेलं आहे, ही इन्क्लिनेशन काय होतं, सेल्फ ॲडजस्ट करतं. आणि सेल्फ ॲडजस्ट केल्यामुळं नेट इफेक्ट म्हणजे नाही का गाडीच्या परफॉर्मन्स किंवा जी गिअरकडून आलेली पॉवर आहे ती पॉवरवरती न इफेक्ट करता काय करणार, डिफरन्शियलला सप्लाय करायचं काम करतं. मग बघा हा जो युनिव्हर्सल जॉईंट इथं काय होतं, म्हणजे तिथं दोन युआ राहतात, ती युआ काय करतात, इन्क्लिनेशन ऑटोमॅटिक ॲडजस्ट करतात. आणि त्याच्यानंतर ह्या प्रोपेलर शाफ्टमध्ये इथं स्लायडिंग जॉईंट राहतो. म्हणजे काय की गाडीचं ज्यावेळेस बघा पुढे दिलेलं असेल बहुतेक, इथं नाही दिलेलं. ठीक आहे. तर आपल्याला याच्यावर नाही का, म्हणजे ड्राईव्ह सिस्टम ट्रान्समिशन सिस्टममध्ये याचं इन्क्लिनेशन कसं ॲडजस्ट होतं ते पण दिलेलं आहे. सध्या तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, युनिव्हर्सल जॉईंट एक असं कंपोनंट आहे, तो काय करतो, गिअरबॉक्स आणि डिफरन्शियलला कनेक्ट करायचं काम करतो. त्यात सोबत गाडी ज्यावेळेस अनइवन सरफेसवरून जाणार आहे त्यावेळेस त्याचं इन्क्लिनेशन पण सेल्फ ॲडजस्ट होईल आणि तो व्हायब्रेशन सस्टेन करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपोनंट आहे बघा, डिफरन्शियल. आता हा जो डिफरन्शियल आहे बघा, हा डिफरन्शियल काय करतो, तर बघा आता गाडी ज्यावेळेस टर्नवरून जाते, कुठून जाते, टर्नवरून जाताना काय होतं, एक साईडचं जे व्हील असतं ते कमी रोटेट होतं. म्हणजे टर्नच्या जवळचं जे म्हणजे नाही का जवळच्या साईडचं जे राहतं ते काय होतं, कमी रोटेट होतं. आणि जे बाहेरच्या साईडचं राहतं त्याचे रोटेशन कसे होते, जास्त होतं. मग ते रोटेशन ॲडजस्ट करायसाठी मग गाडीला जर दोन्ही चाकं जर एक सारख्या स्पीडने जर फिरले टर्न घेताना, तर गाडीला टर्न बसेल का, नाही बसणार. किंवा टर्न घेताना खूप जास्त जागा लागेल. मग तेच रोटेशन ॲडजस्ट करायचं काम कोण करतं, डिफरन्शियल करतं. बघा डिफरन्शियल काय, इट लोकेटेड इन रिअर ऑर फ्रंट ॲक्सल डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ ड्राईव्ह. मग बघा आता ज्या चाकांना पॉवर दिलेली राहते, म्हणजे ड्राईव्ह सिस्टम प्रोव्हाइड करायला राहतं, त्याच चाकांचे तिथं काय बसवलेलं राहतं, डिफरन्शियल बसवलेलं राहतं. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ ड्राईव्ह. मग फ्रंट ड्राईव्ह रिअर ड्राईव्ह जर असेल तर त्याच्यानुसार ते डिफरन्शियलची पोझिशन चेंज होणार आहे. इट हेल्प टू टर्न द व्हेकल ॲट राईट अँगल अँड स्प्लिट द टॉर्क इक्वल रेशो
टू द रोड व्हील्स. मग बघा आता हा हे काय करतं, गाडीला शार्प टर्न प्रोव्हाइड करायसाठी हेल्प करतं. त्याच्यानंतरनं ती जी पॉवर येणार आहे समोर, आता बघा हा काय गिअर बॉक्सकडनं शाफ्ट येणार म्हणजेच प्रोपेलर शाफ्ट, नंतर ही पॉवर काय करणार डिफरन्शियल येणार. बघा हे जे इनपुट दिसतंय ना इथं, हे इथं बसवलेलं राहतं. आणि मग काय करणार, तो जो टॉर्क आहे ॲज पर रिक्वायरमेंट व्हीलला देणार. म्हणजे दोन व्हील आहे बघा, आता ही पॉवर इथून काय होती डिस्ट्रीब्यूट होती, म्हणजे फ्रंटवरून जी आलेली पॉवर आहे दोन व्हीलला काय होती डिस्ट्रीब्यूट होती. मग यांना काय आहे की कधी कधी गाडी ज्यावेळेस स्ट्रेट डायरेक्शनमध्ये चालती त्यावेळेस दोन्ही चाकांना इक्वल पॉवर द्यायची. काय द्यायची, इक्वल पॉवर द्यायची. ज्यावेळेस गाडी असा टर्न घेणार आहे त्यावेळेस इकडच्या व्हीलला कमी द्यायची आणि इकडच्या व्हीलला जास्त द्यायची. ज्यावेळेस गाडी इकडच्या साईडला टर्न घेणार आहे त्यावेळेस ह्या व्हीलला पॉवर जास्त द्यायची आणि ह्या व्हीलला काय करायची कमी द्यायची, जेणेकरून काय की याचे रोटेशन कमी झाले पाहिजे, याचे रोटेशन जास्त झाले पाहिजे. तसंच ह्या केसमध्ये इकडचे रोटेशन जास्त झाले पाहिजे, याचे रोटेशन कमी झाले पाहिजे. ज्यावेळेस गाडी स्ट्रेट डायरेक्शनमध्ये चालणार आहे त्यावेळेस डिफरन्शियलने काय केलं पाहिजे, दोन्ही चाकांना सेम पॉवर दिली पाहिजे, जेणेकरून गाडी काय होईल म्हणजे स्ट्रेट डायरेक्शनमध्ये इक्वल पॉवर डिस्ट्रीब्युशनमुळं कॉन्स्टंट चालन, एकसारखी चालेल. ठीक आहे. मग बघा इथं त्याचं ॲनिमेशन पण दाखवलंय बघा. तर बघा हा शाफ्ट काय होतो रोटेट होतो, हा रोटेट झाल्यानंतर इथला एक सन रोटेट होतो. त्याच्यानंतर हा रिम गिअर आहे बघा, रिम गिअर नंतर इथं प्लॅनेटरी गिअर्स आहे, प्लॅनेटरी गिअर नंतर हे दोन ॲक्सलची गिअर आहे बघा. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस बघा इकडचं व्हील लॉक होतं त्यावेळेस इकडचं रोटेट होतं आणि इकडचं लॉक झाल्यानंतर हे रोटेट होतं. म्हणजे काय की आपण बघा ट्रॅक्टर जनरली ज्यांनी ट्रॅक्टर चालवलं असेल त्यांना माहिती बघा, आपण ज्यावेळेस नाही का म्हणजे सिंगल ब्रेक मारतो माहिती आहे सगळ्यांना. सिंगल ब्रेक मारल्यानंतर एका व्हीलचे रोटेशन काय होतं स्टॉप होते आणि एका व्हीलचे रोटेशन काय होते चालू, म्हणजे नाही का एक सिंगल ब्रेक मारून काय करतो स्टेअरिंग फिरवतो, स्टेअरिंग फिरवल्यानंतर एक व्हील राहतं बघा ते जास्त फिरतं आणि एक काय होतं लॉक होतं बघा. तशीच कंडिशन इथं दाखवलेली. तर बघा इकडचं काय झालं लॉक झालं आणि इकडचं काय झालं रोटेट झालं, बट शाफ्ट तर काय कंटिन्युअसली रोटेट होऊच राहिला. मग हे सेल्फ ॲडजस्टमेंट करतं, कोण करतं हे डिफरन्शियल करतं. ठीक आहे. मग डिफरन्शियलचे काय फंक्शन आहे, गाडी ज्यावेळेस राईट टर्न घेणार त्यावेळेस एका व्हीलला म्हणजे नाही का जो टॉर्क आहे तो इक्वल रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा ॲज पर रिक्वायरमेंट. ज्यावेळेस गाडी राईट टर्न घेणार त्यावेळेस एका व्हीलला जास्त रोटेशन द्यायची, एका व्हीलला कमी रोटेशन द्यायची. आणि ज्यावेळेस गाडी स्ट्रेट डायरेक्शनमध्ये चालणार आहे त्यावेळेस काय करायचं दोन्ही व्हीलला इक्वल टॉर्क डिस्ट्रीब्यूट करायचं. हे काम कोण करतं डिफरन्शियल करतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा ॲक्सल. आता हा काय ड्राईव्ह ॲक्सल राहणार आहे. आता गाडीमध्ये दोन टाईपचे ॲक्सल राहते, एक डेड ॲक्सल राहतो आणि एक लाईव्ह ॲक्सल राहतो. डेड ॲक्सल म्हणजे काय की ज्या ॲक्सलला आपण पॉवर दिलेली नसती त्याला काय म्हणतात डेड ॲक्सल, आणि दुसरा राहतो लाईव्ह ॲक्सल. तर लाईव्ह ॲक्सल म्हणजे जो ॲक्सल ज्याला आपण पॉवर दिलेली. ठीक आहे. तर मग बघा ॲक्सल आणि ॲक्सलचं दुसरं फंक्शन काय राहतं, इट इज अ वेट कॅरिंग पोर्शन वेदर इट मे बी ॲट फ्रंट और रियर. बघा आता हा काय की ॲक्सल एक असा मेंबर आहे तो काय करणार आहे लोड कॅरी करणार आहे. त्याच्यानंतर तो काय आहे कधी फ्रंटला पण राहतो, कधी रिअरला पण राहतो आणि इंटरमिडिएटला पण असू शकतो. म्हणजे इंटरमिडिएट काय म्हणजे काय की सपोज ट्रक आहे मोठा आणि त्या ट्रकमध्ये काय की मल्टिपल ॲक्सल्स राहतात. मग बघा ट्रक बघा 20 टायर 22 टायर, मग त्याच्यामध्ये मल्टिपल ॲक्सल राहतात. मग काही ॲक्सल रिअरला राहतात, काही फ्रंटला राहतात, काही इंटरमिडिएट पण राहतात. म्हणजे डिपेंडिंग अपॉन व्हेकल इट टेक्स व्हर्टिकल लोड ड्यू टू व्हेकल बॉडी शॉक लोड ड्युरिंग ब्रेकिंग और ड्रायव्हिंग. आता बघा याचं काम काय आहे की लोड घ्यायचं काम करणार आहे. म्हणजे गाडीमध्ये जे पण बॉडीमध्ये आपण लगेज ठेवणार आहे किंवा काही जे अदर जे वाहतुकीचं सामान ठेवणार आहे ते सगळ्याचा लोड कुठे येणार आहे ॲक्सलवरती येणार आहे. ॲक्सल तो लोड कॅरी करणार आहे. त्याचसोबत ॲक्सल आणखीन दुसरे कोणते लोड कॅरी करणार आहे ज्यावेळेस गाडी अनइवन सरफेसवरून जाणार. मग अनइवन सरफेसवरून जाताना काय होणार गाडीवरती शॉक्स येणार. म्हणजे अनइवन सर्फेसवरून गेल्यानंतर व्हायब्रेशन होणार, व्हायब्रेशनमुळे शॉक्समधून एनर्जी भेटणार. ती एनर्जी सुद्धा कोण ॲब्झॉर्ब करणार आहे तर ॲक्सल ॲब्झॉर्ब करणार आहे. नंतर बघा आपण गाडीवरती सडन ब्रेक मारलं, ब्रेक मारल्यानंतर व्हील काय होतं स्किड होतं, म्हणजे व्हील घसरल्यानंतर परत काय होतं लोड येतो. तो लोड पण कोणावरती जातो तर ॲक्सलवरती जातो. आणि नंतर गाडीला आपण सडन ॲक्सलरेट जर केलं तर ॲक्सलरेट केल्यानंतर पण टॉर्क जर्क प्रोव्हाइड होतो. तो जर्क पण कोण सस्टेन करणार आहे टॉर्क रिॲक्शन ड्यू टू ड्रायव्हिंग अँड ब्रेकिंग और साईड थर्स्ट ड्युरिंग कॉर्नरिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण गाडीला टर्न घेणार आहे, टर्न घेताना पण गाडीवरती इनर्शिया इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे. मग तो इनर्शिया आपण सस्टेन करायचं काम कोण करणार आहे
तर ॲक्सेल करणार आहे. नंतर लास्टला आहे व्हील अँड टायर. व्हील अलॉंग विथ टायर हॅज टेकन व्हील लोड प्रोव्हाइडेड कुशनिंग इफेक्ट अँड कूप विथ स्टेअरिंग कंट्रोल. आता व्हील अँड टायरचं काम काय आहे की जो ॲक्सेलवरती लोड येणार आहे तो ॲक्सेलवरचा लोड काय होणार, जेवढे नंबर ऑफ व्हील असणार प्रत्येक व्हीलला इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. त्याच्यानंतरनं व्हील काय करते, गाडीला कुशनिंग इफेक्ट प्रोव्हाइड करते. जसं सस्पेन्शन सिस्टम काय करते, गाडीला व्हायब्रेशन होऊ देत नाही, तसंच हे व्हील काय करणार आहे, एक कुशनिंग इफेक्ट पण देणार आहे. आता बघा गाडीची व्हील जर नाही का म्हणजे टायर जर याचे नसते कशाचे रबर टाईप नसते तर काय झालं असतं, सपोज नाही का असे दगडासारखे असते निबर, तर गाडीला काही जास्त व्हायब्रेशन्स सस्टेन करावं लागले असते. मग तसंच ते काय करणार आहे, कुशनिंग इफेक्ट पण प्रोव्हाइड करणार आहे. आणि दुसरी गोष्ट व्हील अँड टायर काय करते, स्टेअरिंग मेकॅनिझम ज्यावेळेस ऑपरेट होतं त्यावेळेस डायरेक्शन चेंज करते. म्हणजे त्याची जी टर्निंग रेडियस ती काय होती, चेंज होती आणि गाडीची डायरेक्शन पण काय होती, चेंज होती. म्हणजे व्हील अँड टायरचं काम काय आहे की गाडीचा लोड घेणे, त्याच्यानंतरनं कुशनिंग इफेक्ट प्रोव्हाइड करणे आणि ज्यावेळेस गाडी टर्न घेणार आहे किंवा स्टीअरिंग मेकॅनिझम ऑपरेट होणार आहे त्यावेळेस टर्न घेणे, हे 3 कामं कोणाचे, व्हील अँड टायरची. ॲक्सेलचं काम काय आहे, पूर्ण गाडीचा लोड कॅरी करणे, त्याच्यानंतरनं शॉक्स, ॲक्सेलरेशन, ब्रेकिंग सगळा थ्रस्ट काय करणे, सस्टेन करायचं काम सुद्धा कोण करतं, ॲक्सेल करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सस्पेन्शन सिस्टम. आता सस्पेन्शन म्हणजे काय की गाडीला सस्पेन्शन राहतं बघा, तुम्ही ऐकलं असेल ट्रकमध्ये वेगळं सस्पेन्शन राहतं. त्याच्यानंतर काही लक्झरियस गाड्या त्यांच्यामध्ये एअर सस्पेन्शन राहतं. मग सस्पेन्शन सिस्टम म्हणजे काय की धिस सिस्टम आयसोलेट द व्हेकल बॉडी फ्रॉम रोड शॉक्स विच आर इन फॉर्म ऑफ रोलिंग, बॅलन्सिंग अँड पिचिंग. आता बघा तुम्ही टॉममध्ये बघितलं असेल रोलिंग, बॉयन्सिंग आणि पिचिंग. म्हणजे काय होतं की गाडीमध्ये ज्यावेळेस गाडी चालते त्यावेळेस काय होतं, व्हायब्रेशन्स होत्या. व्हायब्रेशनमुळे गाडीचे काय होते, रोलिंग होऊ शकतं, बाउन्सिंग होऊ शकतं आणि पिचिंग होऊ शकतं. मग हे जे व्हायब्रेशन्स होणार आहे, हे व्हायब्रेशन सस्टेन करायचं, या व्हायब्रेशनपासून गाडीच्या म्हणजे व्हेकल जे आहे, व्हेकलमध्ये जे असलेली चेसीवरती असलेले इंजिन किंवा बॉडी आहे, बॉडीमध्ये असलेले जे लगेज आहे किंवा पॅसेंजर्स आहे, यांना काय करायचं, आयसोलेट करायचं म्हणजे ते जे व्हायब्रेशन आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू न द्यायचे, जेणेकरून गाडीचा नेट इफेक्ट किंवा बसलेले जे पॅसेंजर आहे त्यांना कम्फर्टनेस फील व्हावं म्हणून. मग हे सस्पेन्शन काय करतं, ते जे शॉक्स आहे ते ॲब्झॉर्ब करायचं काम करतं. तर बघा आता सस्पेन्शनमध्ये 2 टाईपचे सस्पेन्शन राहतात, एक रिजिड सस्पेन्शन आणि दुसरं राहतं इंडिपेंडंट सस्पेन्शन. तर रिजिड सस्पेन्शन काय आहे की रिजिड सस्पेन्शनमध्ये आपण काय करतो, इथं कॉईल स्प्रिंग, लिप स्प्रिंग वगैरे यूज केलं जातं आणि एक रिजिड ॲक्सेल राहतो. याच्यामध्ये आता हे साईडचं व्हील जर खाली नाही का म्हणजे अनइवन सरफेसवरती गेलं तर त्याचा इफेक्ट इकडच्या व्हीलवरती होतो आणि इंडिपेंडंट सस्पेन्शनवरती इकडच्या साईडचं व्हील जर अनइवन सरफेसवरून गेलं बघा इथं दाखवतोय, तर इकडच्या याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. दे कॅन इंडिपेंडेंटली मूव्ह विथ, म्हणजे नाही का एकमेकांपासून त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन नसणार आहे. बट इथं काय आहे की एकमेकांमध्ये रिलेटिव्ह मोशन पण राहते. आणि दुसरं फंक्शन काय, इट ऑल्सो प्रोव्हाइड कम्फर्ट टू पॅसेंजर अँड रिड्यूस स्ट्रेसेस इन फ्रेम. दीज आर 2 टाईप्स. मग बघा तुम्हाला मी सांगितलं की पॅसेंजरला कम्फर्टनेस प्रोव्हाइड करायचं काम करतं आणि दुसरं की गाडीमध्ये जे शॉक्स प्रोड्यूस होणार आहे त्या शॉक्समुळे काय होतं की व्हायब्रेशनमुळे गाडीच्या बॉडीवरती इफेक्ट होतो. तो इफेक्ट पण रिड्यूस करायचं काम कोण करणार आहे, तर सस्पेन्शन सिस्टम करणार आहे. त्याच्यानंतर बघा पहिलं आहे कन्व्हेन्शनल सस्पेन्शन. कन्व्हेन्शनल सस्पेन्शनलाच आपण काय म्हणतो, रिजिड सस्पेन्शन पण म्हणतो. इन विच लिप स्प्रिंग आर अटॅच टू रिजिड बीम, ॲक्सल ऑर ॲक्सल हाऊसिंग. मग याच्यामध्ये काय की लिप स्प्रिंग अटॅच करायला जात्या या ॲक्सल हाऊसिंगला. ठीक आहे, दाखवलं आहे बघा. आणि दुसरं आहे इंडिपेंडंट सस्पेन्शन. इंडिपेंडंट सस्पेन्शन हॅज नो रिजिड ॲक्सल बीम अँड ईच व्हील इज फ्री टू मूव्ह व्हर्टिकली विदाऊट एनी रिॲक्शन ऑन अदर व्हील. मग बघा इथं काय आहे की एका व्हीलवरती जी एक व्हील जर अनइवन सरफेसवरून गेलं तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या व्हीलवरती होणार नाही. त्याच्यामुळे त्याचं नाव काय, इंडिपेंडंट. 2 व्हीलमध्ये मोशन कशी इंडिपेंडंट आहे, म्हणजे व्हायब्रेशन जर झाले तर त्यांची मुवमेंट कशी होती, इंडिपेंडंट होती. बट कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टममध्ये एक रिजिड ॲक्सल असल्यामुळे इकडच्यावर याच्यावरती जर काही इफेक्ट झाला तर तो इकडच्यावरती पण होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट सिस्टम आहे कंट्रोल सिस्टम. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, कंट्रोल सिस्टम. 5 नंबरचा पॉईंट हा कंट्रोल व्हेकल इन्क्लुडिंग स्टेअरिंग सिस्टम. बघा आता आपल्याला याच्यामध्ये 3 सिस्टम बघायचे, स्टेअरिंग सिस्टम, ब्रेकिंग सिस्टम आणि इंजिन कंट्रोल. मग बघा हे स्टेअरिंग सिस्टम. आता स्टेअरिंग सिस्टम बघू आपण. ठीक आहे,
आता बघा स्टिअरिंग सिस्टम काय करतं, तर गाडीला काय करतं, टर्न करायचं काम करतं, जेणेकरून गाडीला आपण काय करू शकतो, डायरेक्शन देऊ शकतो. बघा, इट यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ व्हेकल बाय टर्निंग द फ्रंट व्हील. ठीक आहे, इट यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ व्हेकल टर्निंग द फ्रंट व्हील्स. मग हे काय करणार आहे, गाडीला डायरेक्शन द्यायचं काम करणार आहे. युझिंग जे फ्रंट व्हील असणार आहे त्यांना काय करणार, आपण टर्न करणार. बघा, तर स्टेअरिंग मेकॅनिझम कसं राहतं, तर स्टेअरिंग मेकॅनिझममध्ये बघा इथं सगळ्यात पहिले स्टेअरिंग व्हील राहतं. स्टेअरिंग व्हील काय करतो, रोटेट करतो ड्रायव्हर. त्याच्यानंतर हा स्टेअरिंग कॉलम आहे, हा रोटेट होणार. नंतर मध्ये एक इंटरमिडिएट शाफ्ट असणार. नंतर इथं एक गिअर बॉक्स राहतो, तो काय केलेला राहतो, अटॅच केलेला राहतो रॅक अँड पिनियन. इथं काय राहतं, रॅक अँड पिनियन राहतं. रॅक पिनियन याला अटॅच राहतं आणि रॅक इथं असतो बघा. आणि हा काय आहे, स्टेअरिंग रॉड आहे. हा स्टेअरिंग रॉड काय आहे की एक इकडच्या साईडला बसवलेला राहतो बघा ह्या व्हीलला. त्याच्यानंतर दुसरा इकडच्या साईडला बसवला जातो. ज्यावेळेस गाडी काय होती, रोटेट होती. म्हणजे आपण ज्यावेळेस टर्निंग व्हील रोटेट करतो त्यावेळेस काय होतं, स्टेअरिंग मेकॅनिझम ऑपरेट होतं आणि व्हील काय होतं, टर्न होतं. मग स्टेअरिंग सिस्टमचं काय काम आहे, गाडीची डायरेक्शन चेंज करायची फ्रंट व्हीलला. आता बघा, स्टीअरिंग मेकॅनिझम जनरली हे फ्रंट व्हीललाच दिलेलं राहतं. ठीक आहे, जनरली म्हणजे फ्रंट व्हीललाच राहतं. द फ्रंट व्हील आर लिंक टू स्टीअरिंग व्हील विच ऑपरेट बाय ड्रायव्हर. मग तो काय होतो, ड्रायव्हर ज्यावेळेस ऑपरेट करतो त्यावेळेस काय होणार आहे, गाडीची डायरेक्शन चेंज होणार. आता तुम्ही याच्यामध्ये याचं फंक्शन एवढंच लक्षात ठेवायचं की गाडीची डायरेक्शन चेंज करायसाठी स्टीअरिंग मेकॅनिझम यूज केला जातं. स्टीअरिंग सिस्टम काय करते, फ्रंट व्हीलला स्टीअरिंग मेकॅनिझम थ्रू डायरेक्शन देते आणि गाडीची डायरेक्शन काय होती, चेंज होती. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ब्रेकिंग सिस्टम. आता ब्रेकिंग सिस्टम कशासाठी यूज केलं जातं, गाडी जर आपल्याला मोशन कंडिशनमध्ये असल्यानंतर तिला जर रेस्ट कंडिशनमध्ये आणायची असेल, मग गाडी आता मोशन कंडिशनमध्ये राहील, मग त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहील, कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी आपल्याला नाही का म्हणजे पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी जर कन्वर्जन करायचं असेल तर समथिंग मेकॅनिझम यूज केलं जाईल. त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणतो, ब्रेकिंग मेकॅनिझम म्हणतो. बघा इथं चित्र दाखवलेलं आहे, याच्यामध्ये एक व्हेकल रनिंग कंडिशनमध्ये आणि नंतर त्याला काय केलं जातं, ब्रेक मारलं जातं. ब्रेक मारल्यामुळे पाठीमागची व्हील लॉक होते आणि इथं फ्रिक्शन क्रिएट होतं. ठीक आहे, आणि ड्यू टू द फ्रिक्शन दॅट एनर्जी विल ॲब्झॉर्ब अँड कन्वर्ट इट इन टू हीट. म्हणजेच काय की कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, हीट एनर्जीमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर मग धिस सिस्टम प्रोव्हाइड सेफ्टी टू व्हेकल बाय स्टॉपिंग क्विकली ऑर स्लो डाऊन व्हाईल गोईंग डाऊन स्लोप. मग बघा, आता गाडी ज्यावेळेस स्लोपवरून जाणार आहे म्हणजे उतारावरून जाणार आहे त्यावेळेस गाडीची ऑटोमॅटिक स्पीड काय होणार आहे, ड्यू टू द ग्रॅव्हिटी काय होऊ शकते, इन्क्रीज होईल. मग इन्क्रीज झालेली स्पीड काय करावं लागेल आपल्याला, डिक्रीज करावं लागेल, जेणेकरून गाडीचा जो व्हीलचा जो स्पीड आहे तो काय बॅलन्स राहिला पाहिजे, कॉन्स्टंट राहिला पाहिजे. किंवा सडन समोरून जर ऑब्स्टॅकल आलं तर गाडीची स्पीड जर जास्त असेल आणि ऑब्स्टॅकल जर समोर असेल तर आपण काय करतो, गाडीची ब्रेक लावतो. ब्रेक लावल्यानंतर गाडी काय होती, स्पीड कमी होती आणि ऑब्स्टॅकल पण तोपर्यंत निघून जातं किंवा तिथं ॲक्सिडेंट होत नाही. ठीक आहे, गाडी स्टॉप पण होती. तर मग याचं काम काय आहे की सेफ्टी प्रोव्हाइड करायची व्हेकलला क्विकली स्टॉप करायसाठी. नंतरनं ब्रेक आर माउंटेड ऑन व्हील. आता बघा, ब्रेकची माउंटिंग कुठं राहते, तर प्रत्येक ब्रेक हे व्हीलला अटॅच केलेले राहते. तर मग गाडीमध्ये जनरली 2 टाईपची व्हील असते, ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक. तर डिस्क ब्रेकमध्ये डिस्क राहते, ड्रम ब्रेकमध्ये ड्रम आणि शू मेकॅनिझम राहतं. आणि त्याला ऑपरेट करायसाठी बघा वेगवेगळी सिस्टम प्रोव्हाइड केली जाते. काही ठिकाणी मेकॅनिकली ऑपरेट होतं, काही ठिकाणी हायड्रोलिकली ऑपरेट होतं. म्हणजे इट डज डिपेंड अपॉन व्हेकल आहे. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक्स राहतात. ठीक आहे, म्हणजे ते गाडीनुसार चेंज पण होतं. पण आपल्याला आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिस्क ब्रेक, ड्रम ब्रेक बघायचे. डिस्क ब्रेक, ड्रम ब्रेकमध्ये एअर ब्रेक आणि न्यूमॅटिक ब्रेक. मग ते ऑपरेट करायसाठी जी सिस्टम यूज केलं जाईल, मग तुम्ही जर हायड्रोलिक यूज केलं तर त्याला हायड्रोलिक ब्रेक म्हणतात, म्हणजे हायड्रोलिक सिस्टम म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही मेकॅनिकल अरेंजमेंट केली तर मेकॅनिकल सिस्टम म्हणतात. आणि जर तुम्ही एअरचं यूज केलं त्याला न्यूमॅटिक सिस्टम म्हणतात. म्हणजे अशी 3 टाईपची सिस्टम आहे, न्यूमॅटिक, हायड्रोलिक आणि मेकॅनिकल. तर बघा इथं मास्टर सिलेंडर दाखवलं आहे, इथं बघा हे डिस्क ब्रेक दाखवले, पाठीमागं पण डिस्क ब्रेक. जनरली 4 व्हीलरमध्ये काय राहतं की डिस्क ब्रेकच राहतात, काही याच्यामध्ये ड्रम ब्रेक पण राहते. ठीक आहे, म्हणजे डिपेंड अपॉन व्हेकल. त्याच्यानंतर नेक्स्ट सिस्टम बघा, तर ब्रेकचं वर्किंग बघा. इथं काय करतो ऑपरेटर, काय करतो, ब्रेक पेडल प्रेस करतो. प्रेस केल्यानंतर मास्टर सिलेंडरमध्ये असलेलं जे ऑइल आहे
ते काय होतं कॉम्प्रेस होतं ह्या वॉल थ्रू. कॉम्प्रेस झाल्यानंतर ते बघा डिस्ट्रीब्युटर वॉलमध्ये येतं. डिस्ट्रीब्युटर वॉलमध्ये आल्यानंतर काय होतं ते जे ऑइल आहे ते पुढे जातं बघा. बघा ते पुढे गेलेलं जे ऑइल आहे ते कुठे येतं इथं व्हील नाही का कॅलिबरमध्ये येतं. कॅलिबरमध्ये आल्यानंतर इथं जे ब्रेक पॅड्स राहतात ते पॅड काय होते ऑपरेट होते आणि त्या डिस्क सोबत काय करतात फ्रिक्शन क्रिएट करतात आणि फ्रिक्शन क्रिएट केल्यानंतर स्पीड काय होतं बघा कमी होतो. ही काय ब्रेक सिस्टमचं वर्किंग आहे. आपल्याला परत कंट्रोल सिस्टममध्ये याचं एक सेपरेट चॅप्टर आहे, त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मग मास्टर सिलेंडर म्हणजे काय, डिस्क ब्रेकमध्ये काय राहतं, ड्रम ब्रेकमध्ये काय राहतं, ड्रमचं फंक्शन काय आहे, मग फ्रिक्शन मटेरियल कुठं यूज केलं जातं वगैरे सगळं. आता नेक्स्ट बघा इंजिन कंट्रोल. तर इंजिनला बघा, इंजिनला कंट्रोल करायसाठी इंजिनला कुठले कुठले सिस्टम यूज केला. इंजिनला एक स्पार्क प्लग म्हणजे इग्निशन सिस्टम राहते. त्याच्यानंतर इंजिनची स्टार्टिंग सिस्टम राहते आणि नंतर आपण काय करतो फ्युएल कंट्रोल करतो. हे 3 टाईपची सिस्टम यूज केलेली बघा. दिस कंट्रोल रेफर द व्हेरिएशन इन रिव्होल्यूशन ऑफ इंजिन शाफ्ट अकॉर्डिंग विथ डिमांड ऑफ फ्युएल सप्लाय अँड ॲक्सेलरेटर पेडल. मग बघा आता काय आहे की इंजिनच्या शाफ्टचे जे रिव्होल्यूशन आहे ते ॲज पर द डिमांड राहणार आहे. मग काय की आपण काय करणार, जर आपल्याला स्पीड वाढवायची असेल तर आपण फ्युएल सप्लाय इन्क्रीज करणार, जर स्पीड कमी करायची असेल तर डिक्रीज करणार. आता बघा सगळ्यांनी गाडी चालवली, गाडीला ॲक्सेलरेटर राहतं. ॲक्सेलरेटर जर आपण जास्त फिरवलं तर फ्युएल सप्लाय इन्क्रीज होतो कुठून, कार्बोरेटरमधून. फ्युएल सप्लाय इन्क्रीज झाला की इंजिनची स्पीड पण काय होते रोटेट व्हायला स्टार्ट होते, म्हणजे स्पीड वाढायला स्टार्ट होते. ठीक आहे. ही सिस्टम कन्सिस्ट बघा सप्लाय सिस्टम. मग सप्लाय सिस्टममध्ये काय आहे की बॅटरी अँड डायनोमोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही स्टार्टिंग रिले, नंतर इग्निशन सिस्टम. मग इग्निशन सिस्टममध्ये बॅटरी ऑपरेटेड आणि मॅग्नेटो इग्निशन सिस्टम राहतं म्हणजे स्पार्क प्लग ऑपरेट व्हायसाठी. ठीक आहे. नंतर मिसलेनियस सिस्टम लाईक ड्रायव्हिंग लाईट, साईड सिग्नलिंग, रिव्हर्स लाईट, पॅनल वायपर. आता हे काय आहे की इंजिन कंट्रोल करतं म्हणजे काय की इंजिनच्या व्हेरियस ॲक्टिव्हिटीवरती लक्ष ठेवतात. ठीक आहे. मग सगळ्यात मेन इंजिन कुठून कंट्रोल केलं जातं तर फ्युएल सप्लायवरून कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. फ्युएल सप्लाय म्हणजे आपण जे ॲक्सेलरेटर आहे, ॲक्सेलरेटर जर प्रेस केलं की फ्युएल सप्लाय इन्क्रीज होतो. फ्युएल सप्लाय इन्क्रीज झाला की शाफ्टची स्पीड काय होती इन्क्रीज होते. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा 7वं पार्ट रॅडिएटर. आता रॅडिएटर सगळ्यांना माहीत असेल किंवा नसेल तर रॅडिएटर एक असा पार्ट आहे ते काय करतं की इंजिन, आता बघा इंजिन ऑपरेट होतं, इंजिनमध्ये 4 स्ट्रोक होते, हीट प्रोड्यूस होती. हीट प्रोड्यूस झाल्यानंतर हीट काय केली जाते, हीट काय करते थ्रस्ट क्रिएट करते. मग हीट प्रोड्यूस, आता इंजिनमध्ये कंटिन्युअसली फ्युएल बर्न होणार आहे, कंटिन्युअस हीट जनरेट होत राहणार आहे. मग ती जी जनरेट झालेली हीट आहे ती काय करू शकते इंजिनच्या पार्टचं टेम्परेचर इन्क्रीज करेल. मग एका स्टेजला असं होईल की इंजिनच्या पार्टला काय की मेकॅनिकल प्रॉपर्टीजचं काही रेस्ट्रिक्शन्स आहे की त्याचं एक लिमिटपेक्षा जास्त आपण टेम्परेचर वाढू देऊ शकत नाही. जर वाढू दिलं तर त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंज होणार. मग आपण काय करतो की इंजिनमध्ये जी प्रोड्यूस झालेली हीट आहे ती रिमूव्ह करतो. मग ती रिमूव्ह करायसाठी आपण काय केलेलं जातं, गाडीमध्ये रॅडिएटर प्रोव्हाइड करायला जातं. रॅडिएटर काय करतं की ती जी हीट आहे ती इन्व्हायरमेंटमध्ये फोर्सफुली सप्लाय करतं. बघा मग आता रॅडिएटर इट इज अ डिव्हाइस यूज टू रिकूल द हॉट इंजिन बाय कूलिंग वॉटर फॉर सर्क्युलेशन पर्पज. आता याच्यामध्ये काय आहे की कूलिंग वॉटर असणार आहे, ती कूलिंग वॉटर काय करणार इंजिनमध्ये जाणार आणि मधली हीट घेऊन बाहेर येणार. परत ती जी हीट आणलेली हीट आहे ती रॅडिएटरमध्ये एक फॅन राहतो, तो फॅन काय करतो तिथनं कंटिन्युअसली एअर म्हणजे नाही का फ्लो होत राहते, फ्रेश एअरला देणार. म्हणजे रॅडिएटर काय करतं ॲज अ हीट एक्सचेंजर म्हणून काम करतं. तुम्ही थर्मल इंजिनिअरिंगमध्ये शिकले असेल बघा हीट एक्सचेंजर काय करतं हीट एक्सचेंज करतं. मग हीट एक्सचेंज करतं. आता एक्सचेंज कोण करणार आहे, जे कूलिंग वॉटर राहतं, कूलिंग वॉटर बघा गाडीमध्ये कूलंट राहतं, ती कूलिंग वॉटर काय करतं आतमध्ये जाऊन हीट घेऊन येतं आणि नंतर ही जी नॅचरल एअर आहे या नॅचरल एअर सोबत रॅडिएटर थ्रू काय करणार. आता रॅडिएटरमध्ये मोर सरफेस एरिया राहतो आणि त्या सरफेस एरियामधून काय होते फुल एअर पास होत राहते फ्रेश एअरने नॅचरल इन्व्हायरमेंटमध्ये. मग त्या आता इंजिनमध्ये जी प्रोड्यूस झालेली हीट आहे तिचं टेम्परेचर जास्त राहणार आहे ॲज कम्पेअर टू नॅचरल हीट, म्हणजे नॅचरल एअरच्या टेम्परेचरपेक्षा. मग ती हीट काय होती याच्यासोबत एक्सचेंज होती. मग बघा ही रॅडिएटरमध्ये सिस्टम प्रोव्हाइड केलेलं आहे. रॅडिएटरमध्ये बघा इथं या फिन्स राहत्या, या फिन्समधून कूलिंग वॉटर रिसर्क्युलेट होतं आणि हा फॅन पण रोटेट होतो. फ्रेश एअर येते, फ्रेश एअर आल्यानंतर ती काय होती या ट्यूबमधून जे पास होणारं जे वॉटर आहे त्या वॉटरमधली जी सरफेस एरियामुळं काय होतं हीटचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजे फोर्स कन्व्हेक्शन होतं तिथं आणि कन्व्हेक्शन थ्रू काय होती हीट नेचरमध्ये सप्लाय केली जाते. मग रॅडिएटरचं काम काय आहे
रेडिएटर इज कनेक्ट टू द इंजिन बाय पाईप. बघा इथं पाईप थ्रू काय केलं जातं, इंजिनला कनेक्ट केलं जातं. टू आलो द कूल्ड वॉटर सर्क्युलेशन. ते काय करणार आहे, कूल वॉटरला सर्क्युलेट होऊ देणार आहे. इट इज लोकेटेड ॲट द फ्रंट ऑर रिअर डिपेंडिंग अपॉन द चेसी लेआउट. आता हे जे रेडिएटर आहे हे एकतर गाडीच्या फ्रंटला पण असू शकतं किंवा रिअरला पण असू शकतं. आता इंजिनची तर तिथं काय राहणार आहे, रेडिएटर राहणार आहे. जर इंजिन पाठीमागं आहे रेडिएटर जर समोर आणायचं असेल तर आपल्याला ही जी पाईप सिस्टम आहे ती खूप लॉंग सिस्टम प्रोव्हाइड करावं लागेल. बट शक्यतो काय आहे, याचं लोकेशन इंजिनच्या जवळच राहतं आणि शक्यतो हे फ्रंटलाच राहतं. जिथं इंजिन राहील तिथं हे फ्रंटलाच ठेवलेलं राहतं बघा स्टार्टिंगला. मग बघा आपण आता काय आहे की गाडीचे सगळेच पार्ट बघितले, म्हणजे सगळ्या पार्टचं फंक्शन बघितलं. सगळ्यात पहिले आपण बघितलं इंजिन. सगळ्यात पहिले काय बघितलं आपण, चेसी सगळ्यात पहिले आपण फ्रेम बघितली बघा, फ्रेम इथं आधी. त्याच्यानंतरनं बघितलं होतं इंजिन. इंजिन नंतरनं आपण बघितलं क्लच. क्लच कुठे, इथं क्लच दाखवलेलं नाही, ठीक आहे. क्लच नंतरनं बघितलं होतं आपण गिअरबॉक्स. गिअरबॉक्स नंतरनं बघितलं आपण युनिव्हर्सल जॉईंट. युनिव्हर्सल जॉईंट नंतरनं बघितलं होतं प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्ट नंतरनं बघितलं होतं डिफरन्शियल. डिफरन्शियल नंतरनं बघितलं होतं रिअर नाही का, म्हणजे ड्राईव्ह ॲक्सल म्हणू शकतो, ठीक आहे. ॲक्सल नंतरनं व्हील अँड टायर असेंब्ली बघितली. नंतरनं ब्रेक सिस्टम बघितलं. स्टेअरिंग सिस्टम बघितलं बघा, इथं स्टेअरिंग सिस्टम दाखवलेलं आहे. नंतरनं बघितलं होतं आपण रेडिएटर. म्हणजे नंतर त्याच्या आधी आपण बघितलं होतं सस्पेन्शन बघा याच्यात दाखवलेलं नाही. आता ही चेसी बघा, चेसीमध्ये काय राहतं, चेसी म्हणजे व्हील, फ्रेम आणि ऑल अदर कंपोनंट जे रिक्वायर्ड आहे गाडी मूव्ह होण्यासाठी, त्याची जी असेंब्ली राहणार त्याला आपण काय म्हणतो, चेसी म्हणतो, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे बघा सिलेबसचा, क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल ऑन द बेसिस ऑफ पर्पज, लोड, कॅपॅसिटी, फ्युएल यूज, बेस ऑन ड्राईव्ह, नंबर ऑफ व्हील्स अँड ॲक्सल, ट्रान्समिशन आणि सस्पेन्शन. आता हे काय क्लासिफिकेशन आहे गाड्यांची, काय केलं आहे, म्हणजे ज्या ऑटोमोबाईल्स आहे त्यांचं काय केलं आहे, डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे ॲज पर देअर ॲप्लिकेशन्स. मग प्रत्येकाच्या यूजनुसार, कॅपॅसिटीनुसार, फ्युएल यूजनुसार, त्याच्यानंतर व्हील्सनुसार, ड्राईव्हनुसार, ट्रान्समिशननुसार, सस्पेन्शननुसार, इंजिनच्या फिटिंगनुसार पण केलेलं आहे. नंतरनं बॉडीच्या कन्स्ट्रक्शननुसार. हे क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, ठीक आहे. आता आपण काय केलं, व्हेकलची डेफिनेशन, नंतरनं व्हेकलमध्ये असलेले जे मेन पार्ट्स आहे त्यांचं फंक्शन्स बघितले, ठीक आहे. आणि प्रत्येक पार्ट कुठं असतो त्याचं लोकेशन आणि फंक्शन आपण डिटेलमध्ये बघितलं. नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल अकॉर्डिंग टू यूज, कॅपॅसिटी वगैरे दिलेले आहे त्याच्यानुसार, ठीक आहे. तर ज्यांना या नोट्स पाहिजे असेल त्यांनी मला टेलिग्रामला मेसेज करू शकता, त्यांना मी सेंड करून देईन.